नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं गणित शिकूया या यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आपण इयत्ता 10वी विज्ञान भाग 1 यामधील प्रकरण 7 भिंगे व त्यांचे उपयोग याचा अभ्यास करत आहोत. त्यामध्ये आज आपण दृष्टिदोष व त्यावरील उपाय या घटकाचा अभ्यास करणार आहोत. चला तर मग आता आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. काही लोकांनी डोळ्यातील समायोजन शक्ती कमी झाल्याने वस्तू सुस्पष्ट दिसत नाही. डोळ्यातील अपवर्तन दोषामुळे दृष्टी अंधुक व अस्पष्ट होते. सामान्यतः दृष्टीचे 3 अपवर्तन दोष आहेत. त्यातील पहिला दोष आहे लघुदृष्टी किंवा निकटदृष्टिता. या दोषामध्ये मानवी डोळा जवळपासच्या वस्तू व्यवस्थित पाहू शकतो, पण दूरच्या वस्तू सुस्पष्टपणे दिसत नाहीत. म्हणजे डोळ्याचा दूरबिंदू अनंत अंतरावर नसून तो जवळ असतो. निकटदृष्टिता दोषात दूरच्या वस्तूची प्रतिमा डोळ्यातील दृष्टीपटलाच्या अलीकडेच तयार होते. आकृती 7.13 मध्ये इथे आपल्याला त्यांनी आकृतीमध्ये दाखवलेलं आहे. निकटदृष्टिता दोषाची दोन संभाव्य कारणे आहेत. एक आहे डोळ्यातील पारपटल व नेत्रभिंगे यांची वक्रता वाढल्यामुळे भिंगाची अभिसारी शक्ती जास्त असते. आणि दुसरं आहे नेत्रगोल लांबट झाल्याने डोळ्यांचे भिंग व डोळ्यातील दृष्टीपटल यांच्यामधील अंतर वाढते. योग्य नाभीय अंतर असलेल्या आंतरगोल भिंगाचा चष्मा वापरून या दोषाचे निराकरण करता येते. या भिंगामुळे प्रकाश किरणांचे अपसरण होऊन मग ते डोळ्यातील भागापर्यंत पोहोचतात. नंतर डोळ्यांच्या भिंगामुळे अभिसरण होऊन प्रतिमा डोळ्यातील पडद्यावर तयार होते. अंतर्गोल भिंगाचे नाभी अंतर ऋण असते, त्यामुळे निकट दृष्टी दोषाच्या डोळ्यासाठी ऋण शक्तीचा चष्मा असतो. दोषाच्या प्रमाणानुसार वेगवेगळ्या डोळ्यांसाठी अंतर्गोल भिंगाची शक्ती वेगवेगळी असते. आता दूरदृष्टिता हा दुसरा दोष. या दोषामध्ये मानवी डोळा दूरच्या वस्तू व्यवस्थित पाहू शकतो, पण जवळच्या वस्तू सुस्पष्टपणे पाहू शकत नाही. म्हणजे डोळ्याचा निकटबिंदू 25 सेंटीमीटर अंतरावर न राहता दूर असतो. जवळच्या वस्तूची प्रतिमा डोळ्यातील दृष्टीपटलाच्या पाठीमागे तयार होते. आकृती 7.14 मध्ये दाखवल्याप्रमाणे दूरदृष्टी दोषाची 2 संभाव्य कारणे आहेत. एक, डोळ्यातील पारपटल व नेत्रभिंगे यांची वक्रता कमी झाल्यामुळे भिंगाची अभिसारी शक्ती कमी असते. आणि दुसरं आहे नेत्रगोल उभट झाल्याने डोळ्याचे भिंग व डोळ्यातील दृष्टीपटल याच्यातील अंतर कमी होते. योग्य नाभी अंतर असलेला बहिर्गोल भिंगाचा चष्मा वापरून हा दोष घालवता येतो. या भिंगामुळे प्रकाश किरणांचे अभिसरण होऊन मग ते डोळ्यातील भिंगापर्यंत पोहोचतात. नंतर डोळ्यांच्या भिंगामुळे अभिसरण होऊन प्रतिमा डोळ्यातील पडद्यावर तयार होते. बहिर्गोल भिंगाचे नाभीय अंतर धन असते, त्यामुळे दूरदृष्टिता दोषाच्या डोळ्यासाठी धनशक्तीचा चष्मा असतो. दोषाच्या प्रमाणानुसार वेगवेगळ्या डोळ्यासाठी बहिर्गोल भिंगाची शक्ती वेगवेगळी असते. आता वृद्धदृष्टिता. वाढत्या वयानुसार डोळ्यांची समायोजन शक्ती सामान्यतः कमी होते. म्हणजेच डोळ्याजवळील भिंगाचे स्नायू भिंगाचे नाभी अंतर बदलण्याची क्षमता गमावतात. वयस्कर माणसांचा निकटबिंदू डोळ्यापासून मागे सरकतो, त्यामुळे त्यांना चष्म्याशिवाय जवळपासच्या वस्तू सहजपणे व सुस्पष्ट दिसणे कठीण होते. काही वेळा लोकांना दूरदृष्टिता व निकटदृष्टिता असे दोन्ही दोष जाणवतात. हा दोष दूर करण्यासाठी त्यांना द्विनाभीय भिंगाची आवश्यकता असते. द्विनाभीय भिंगामध्ये वरचा भाग अंतर्गोल भिंगाचा असून निकटदृष्टिता दोष दूर करतो आणि खालचा भाग बहिर्गोल भिंग असून दूरदृष्टिता दोष दूर करतो. आता यामध्ये जे आधीचे 2 लघुदृष्टी किंवा दूरदृष्टिता आहे, हे लहान वयामध्ये सुद्धा व्यक्तींमध्ये आपल्याला दिसून येतात. तर याच्यासाठी काही अनुवंशिक कारणं पण असतात किंवा काही तुमच्या आहाराच्या सवयी किंवा आजकाल मोबाईल जास्त बघणे, वाचण्याचे पुस्तक खूप जवळ घेऊन वाचणे वगैरे याच्यामुळे सुद्धा ह्या गोष्टी होतात. तर त्यामध्ये जर तुम्ही व्यवस्थित संतुलन साधलं तर हे दोष आपण दूर करू शकतो. पण वृद्ध दृष्टीमध्ये वयाचा परिणाम असतो, पण त्यामध्ये सुद्धा आपण ती थोडीशी ती प्रक्रिया जी आहे दृष्टीदोषाची ती थोडीशी लांबवू शकतो. की त्यामध्ये पुन्हा तेच की आहार कशा प्रकारे घेतोय, आपली जी काही व्यायाम वगैरे करणे आहे, तर ह्या गोष्टी करून आपण हे टाळू शकतो.